सर्वप्रथम जोहार जय आदिवासी। आज आपण इथे गौरव जो आहे तिथे साखळी आंदोलनाचं नियोजन केलेलं हे 193 एकरचा जो काही विषय होता आणि या जंगलाची जी काही विल्हेवाट लावण्याचं जे काही हे आताचं सरकार, त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर जो काही संबंधित बिल्डर असेल आणि वन विभाग असेल यांच्या कट कारस्थानातनं या जंगलाची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे याला या नागरिकांच्या सहभागाने याला वाचा फोडण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि कुठेही या जंगलाची रात झाली नाही पाहिजे, कारण या जंगलाची जर रात झाली तर त्याची भरपाई होणे नाही आणि या वाढत्या युगात एवढं ऑक्सिजन प्रोड्यूस करणारा जो भाग आहे तो जर गेला तर त्याची भरपाई होणे नाही आणि विकत काय येणाऱ्या काळात ऑक्सिजन किती भेटेल याची गॅरंटी नाही। त्याच्यामुळं हा जंगल, ही झाडं, हे पक्षी, हे प्राणी ज्या भागात फिरतायत तिथेच राहिले पाहिजेत कायमस्वरूपी आणि हा जंगल पण जसाच्या तसा राहिला पाहिजे, कारण या जंगलात आदिवासी वास करतात, आदिवासी वसतात आणि 2006चा कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत आम्हाला आदिवासींना तिथे ज्या हाय त्या जागेवर राहण्याचा प्रोटेक्शन भेटलेलं आहे। हे सरकार या 2006च्या कायद्याला जुमानत नाही आणि जो स्थानिक रहिवासी आदिवासी तिथला आहे त्याला कुठेही विश्वासात न घेता या जंगलाचं राज करायला निघलाय, याचा आम्ही आदिवासीकडनं विरोध आहे पूर्णपणे। त्याच्यानंतर आम्ही आमची जी गावं ज्या ठिकाणी वसलेले आहेत 2006च्या कायद्या अंतर्गत आम्हाला प्रोटेक्शन आहे, आमची ज्या ठिकाणी गावं आहेत तिथेच वसली पाहिजेत आणि हे जे सरकार पुनर्वसनाच्या माध्यमातून जे काही ठाच रचलेलं आहे, मुख्यमंत्री असतील, वन मंत्री असतील, त्याच्यानंतर ठाण्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांना माझं डायरेक्ट आदिवासी बांधव म्हणून सांगणं आहे, आम्हाला विश्वासात न घेता कुठलीही पावलं उचलली नाही पाहिजेत। जर तुम्ही ही पावलं उचलत असाल तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन, त्याच्यानंतर आमच्या जागेतनं जर हटायचं झालं तर आम्ही मरायला तयार आहोत, कारण आमचं या जंगलावर उदरनिर्वाह आहे, या जंगलाशी आमचं नातं आहे आणि ते जर कुठेतरी हरवत असेल तर आम्ही कायरसारखं मरण्यापेक्षा लढून मरू आणि रस्त्यावरचं जे आंदोलन आहे ते कायद्याने ज्या कायद्यात बसत असेल त्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करू। जोहार जय आदिवासी। जंगल आमच्या हक्काचं, जंगल आमच्या हक्काचं, जंगल आमच्या हक्काचं, कोण बोलतो देणार नाही।